तो ट्रॉमा नुसता हा बलात्काराचा म्हणजे रेप झालाय म्हणून झालेला ट्रॉमा नसतो शारीरिक, तर पुष्कळदा त्याच्यासाठी त्यांना दहशत दाखवलेली असते. पण म्हणजे हे अशी त्यांची सिम्पटम्स बघा की खेळकर मूल गप्प होत आहे का, गप्प मूल फार खेळकर होत आहे का, एखादं मूल इन्सिक्युरिटी वाटते म्हणून आईच्या मागे मागे फिरायला लागतं. ते इतकं वाईट होतं की मी दुसऱ्या खोलीत जाऊन रडले अक्षरशः, कारण त्यांच्यासमोर आम्हाला रडताही येत नाही. आता सर्जरीवाल्यांना जेव्हा आम्ही विचारलं गेल्यावर की बाबा तुम्ही ह्या अँगलनी बघितलंय का, नाही दॅट्स नॉट आवर फील्ड. ही जी वृत्ती आहे ना, म्हणजे डॉक्टर्स मध्ये सुद्धा ही वृत्ती आहे, पोलिसांच्यात आहे, सामान्य माणसात तर आहेच आहे, आपल्याला काय करायचं. पण दुर्दैवही आहे की इतक्या पुरोगामी शहरात इतक्या लोकांना, मुलांना आमची गरज पडावी. आणि बहुतेक ठिकाणी काय होतं, सेक्स एज्युकेशनचे जे सोकॉल्ड क्लासेस घेतले जातात ते सगळे फिजिओलॉजीवर भर देतात आणि ऍक्च्युअली सगळे प्रॉब्लेम्स होतात की भावनिक बदल जे होतात आणि त्याच्यावर ताबा कसा मिळवायचा त्याबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणजे काही शाळांतनं मला असं विचारलं गेल्या मुलींनी की ताई हात धरला तर चालतो का, बॉयफ्रेंड असावा का, कारण ते आतून कळतं की हा नाही स्पर्श चांगला. आई सुद्धा घाणेरडा स्पर्श करू शकते, डॉक्टर तर करतातच. म्हणजे आम्ही काहीतरी त्यांना देत होतो त्या स्पर्शातनं, कदाचित आधीचा निर्माण झालेला विश्वास असेल, पण तो स्पर्श त्यांना खूप बदलून गेला. देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. नमस्कार. वास्तवा पलीकडच्या वास्तवामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या वेळेला आपण बलात्कार आणि बाल शोषण, लैंगिक शोषण, अत्याचार याच्याबद्दल विचारलं. आज आपण त्याच्याच पुढचं भाग घेतोय आणि तो असणार आहे पॉस्को संदर्भात, आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या मुलांशी कसं वागावं, त्यांना त्यातनं बाहेर काढताना कुठली पावलं उचलावीत, हे सगळं आपण आज बघूया. तर चालू करूया. आपल्याला डॉक्टर अनुराधा सहस्रबुद्धे यांची परत एकदा मुलाखत घेताना अर्थातच वास्तवापलीकडचं खरं खरं वास्तव दिसणार आहे. नमस्कार. तर मागच्या वेळेला आपण असं इथेच थांबलो की पुढच्या वेळेला बघूया काही काही गोष्टी जी मुलं बोलताना तुम्हाला आकलन करून घेताना किती अडसर येऊ शकतात आणि तुम्ही त्यांना कसं बोलता करता. खूप अवघड असतं ते मुलांना बोलकं करणं. एकतर ती ट्रॉमामध्ये असतात, शारीरिक व्याधी म्हणजे शारीरिक त्रासही खूप त्यांना झालेला असतो. कारण जेव्हा लैंगिक शोषण होतं तर तेव्हा असं आढळतं की हे फक्त बलात्कार नसतं, म्हणजे आणि त्याच्यातही बरेच प्रकार आहेत की त्याच्यात म्हणजे पॉक्सो ऍक्ट मध्येही दिलेले आहेत की पेनेट्रेटिव्ह, नॉन पेनेट्रेटिव्ह सेक्स वगैरे असं. त्याच्याबरोबर पेनेट्रेटिव्ह मध्ये सुद्धा म्हणजे जी विशेषतः मुलं एकमेकात करतात किंवा काही मोठी माणसं सुद्धा करतात, तर काही काटक्या आत घालणं, पेन्सिली आत घालणं, हे असे पण प्रकार करतात. त्यात ओरल सेक्सचा पण प्रकार असतो. तर ती मुलं एक तर खूप कन्फ्युज्ड स्टेजमध्ये असतात की काय, छोटी जेव्हा आम्ही खूप छोटी असतात, ती म्हणजे काही बाळं सुद्धा आम्ही पाहिली 2-4 महिन्याची, त्यांना तर काही म्हणजे त्यांच्याकडनं तर काही काढताच येत नाही, त्यांचं सगळं मेडिकल याच्यावरूनच ते आपल्याला समजतं, किंवा कोणी जर पाहिलेलं असलं तर ती आपल्याला व्यक्ती सांगते. पण थोडीशी साधारण 2-1 वर्षाची मुलं असतात तर ती अनेक प्रकारे व्यक्त होतात. आधी त्या ट्रॉमामधनं त्यांना बाहेर काढायला लागतं, पण मी म्हटलं तसं तो ट्रॉमा नुसता हा बलात्काराचा म्हणजे रेप झालाय म्हणून झालेला ट्रॉमा नसतो शारीरिक, तर पुष्कळदा त्याच्यासाठी त्यांना दहशत दाखवलेली असते. म्हणजे हे तू नाही केलंस तर तुझ्या आईला मारून टाकीन किंवा तुझ्या वडिलांना मारून टाकीन, हा एक अगदी कॉमन प्रकार आहे. आणि विशेषतः जिथे सिंगल पेरेंट्स असतात तिथे तो ट्रॉमा जास्त होतो, कारण आहे तीच आई किंवा बाबा आपले जर मरून गेले तर काय होईल, हा एक भाग असतो. त्याच्यानंतर बुलिंग त्याच्यासाठी जेव्हा मुलांच्यात होतं तर तेव्हा बुलिंग खूप होतं की मग आता लेटेस्ट म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर की व्हिडिओज केले जातात आणि ते आम्ही अपलोड करू म्हणून त्याची दहशत दाखवली जाते. तर असे विविध प्रकारचे मानसिक त्यांच्यावर हे असतात.
पुन्हा ती कृती करताना पुष्कळदा गळा आवळलेला असतो, हातपाय दाबून ठेवलेले असतात, मारहाण केलेली असते, आतल्यात हाडं तुटलेली असतात, ते ऍक्च्युली कळत पण नाही, कुठे क्रॅक्स गेलेले असतात किंवा काय. त्याच्यामुळे जेव्हा हा कायदा राबवला जातो तर त्यावेळेला किंवा ही केस केली जाते तर तेव्हा ते खूप सेन्सिटिव्हली करावी लागते की हे सगळं मुलाकडून काढून घ्यावं लागतं की नेमकं काय काय झालं, काय झालं, कुठे गेलं, कोण तुला कसं बोलवलं, काय झालं. हा अतिशय लांबलचक चालणारा हा उद्योग आहे, म्हणजे प्रकार आहे की तो पटकन ते मूल बोलणार नाही, कारण आधी हा मानसिक ट्रॉमा, भीती त्याच्यात आता कुणाकडे आणलंय, आधी आपल्या बरोबर त्याचा संवाद निर्माण करणं. म्हणजे मी अशी मुलं पाहिलेत की मला आठवते की एक आई त्या मुलीला घेऊन आली होती, 8-10 वर्षाची मुलगी असेल, वस्तीतल्याच एका दुकानाच्या नोकरांनी तिला आई घरात नसताना बलात्कार केला होता. तर वस्तीतले कार्यकर्ते चांगले होते, ती आई पण चांगली होती, त्यामुळे ऑलरेडी केस वगैरे झाली होती, पण तरी आमच्याकडे तिला आणली होती. ती मुलगी बाहेर चित्र काढून तिने आमच्या कार्यकर्तीला आधी सांगितलं आणि नंतर आईला कळलं कसं, तर आई म्हणाली रात्री ती सिंगल पेरेंट होती आणि रात्री तिला ताप चढायचा खूप आणि ती लाथा मारायची झोपेत. तर मग हे तिने सांगितल्यानंतर मग नंतर सगळी केस तर झालेलीच होती, म्हणजे पुढे काही न्यायाची तिला काही हे नव्हती, म्हणजे न्याय पद्धतीत मदत नको होती. तर त्या मुलीला बोलवलं काउन्सिलिंगला, आईला वगैरे बाहेर जायला सांगितलं आणि मग तिच्याकडनं आणखी म्हणजे केस पण घट्ट करण्यासाठी पण काही माहिती आम्ही काढून घेतो जे पोलिसांकडे ते बोलत नाही. तर ते विचारताना अक्रॉस द टेबल मी असं सवयीने तिच्या हातावर हात ठेवला. तिला एक आमची दोस्ती करायची पद्धत असते, त्यावेळेला त्या मुली मांडीवरच येऊन बसतात दोस्ती झाली की. तर हात धरला तर म्हणजे इट वॉज अनबिलिव्हेबल, मी हे फक्त पुस्तकात वाचलं होतं. तेव्हा हात मी तिच्या हातावर ठेवला तेव्हा खूप ताप होता त्या मुलीच्या अंगात आणि जेव्हा बोललो आम्ही आणि मग ती शांत झाली बहुतेक, ऍक्च्युली माझ्या हाताला तो ताप उतरलेला कळलं. म्हणजे इतका ट्रॉमा त्या मुली घेतात, म्हणजे हे फिजिकल फीचर्स आहेत. नंतर असं पण असतं की त्यांचं बिहेवियर कसं आहे ते आपल्याकडे आणल्यानंतर खूप हायपर ऍक्टिव्ह असतात. छोटी मुलं असतात ना, ती वारंवार शू करतात किंवा डायपर मध्ये शी करतात किंवा असं करतात. एक मुलगी होती 2.5-3 वर्षाची माझ्याकडे आणलेली, ती सतत, तिची भावली होती खूप लाडाची, तर ती भावली घेऊन ती ह्या खोलीत त्या खोलीत, त्या खोलीत ह्या खोलीत सतत फिरत होती, अतिशय अस्वस्थ होती. आणि तिला म्हटलं, आणि मग त्यावेळेला ती जेव्हा माझ्या खोलीत तर दुसऱ्या खोलीत जायची तेव्हा त्या भावलीचं डोकं खाली आपटायचं. तर मी तिला म्हटलं अगं तुझ्या बाळाला लागताय ना, बाऊ होईल ना वगैरे असं मी तिला बोलले. मग ती लगेच तिला अशी जवळ घेतली, म्हणजे हे खूप नॉर्मल होतं. मग नंतर त्या भावलीवरच तिने आम्हाला दाखवलं की नेमकं काय झालं. म्हणजे ती भावली मांडीवर घेऊन तिला आम्ही अशी टेबलावर बसवली, ती भावली तिच्या सतत जवळच यायची, आमच्या लक्षात आलं त्या भावलीचं तिचं वेगळं नातं आहे. आणि मग नंतर कळालं ते, म्हणजे आईला तिने सांगितलं होतं, तिची आई स्वतः सोशल वर्कर होती, तिच्या आईला तिने सांगितलं होतं, त्याच्या पलीकडलं खूप केलेलं होतं त्या बापाने. तर म्हणजे आई कोलॅप्स झाली. म्हणजे हे पण आम्हाला खूपदा अनुभवायला मिळतं की मुलाशी बोलता बोलता ते आमच्याशी इतकं बोलून जातं. आणि तिने ते चित्र काढलं आणि भावली अशी खूप वेळ काहीच बोलत नव्हती, ते नॉर्मल होतं. पण नंतर तिने पटकन ती भावली मांडीवर घेतली आणि पेन्सिल घेऊन अशी खालच्या बाजूने ती वर सरकवली. तर हे असं सगळं म्हणजे ही मुलं अशी व्यक्त होतात, सांगायचं कारण. आणि म्हणून आम्ही पालकांना पण सांगतो की तुमचं मूल खेळकर असेल तर ते एकदम गप्प बसायला लागलं का, किंवा काही वस्त्यातनं आम्ही काम करतो, आमची सेंटर्स आहेत मुलांची. तर एका वस्तीत असं झालं होतं की रोज येणारा तो मुलगा, तो आलाच नाही. आमचे गंमत शाळा म्हणून सेंटर्स असतात मुलांची, तर तो आला नाही, खूप दिवस येत नव्हता, म्हणून सोशल वर्कर घरी गेली बघायला. खेळकर खूप आनंदी पोर होतं ते. आणि तो असा, एक तर त्या वस्तीत अजून लाईट नव्हती आणि त्यातलाही अंधारा कोपरा पकडून, आणि कोणीही गेलं की तो आणखी अंधारात घुसायचा आणि ताप येतोय, काय झालंय त्याला, तो काय येत नाही. तर आई त्या कामाच्या सगळ्या संसाराच्या ह्याच्यात ती म्हणाली की त्याला ताप येतोय सध्या, त्याला काहीतरी बाहेरचं झालंय. अंधश्रद्धा खूप होत्या. त्यांना पटवून सांगितलं की आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया, त्याला काय झालंय. तर ते बाहेरचं झालंय, आम्ही बोलवणार आहे, ते उतरवून टाकलं की ते जाईल वगैरे. म्हटलं हरकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, पण एकदा आम्हाला नेऊ द्या डॉक्टरकडे त्याला. मग डॉक्टरकडे गेल्यावर हे उघड झालं की आई जिथे तिथे काय पद्धत होती, सगळे बांधकाम मजूर होते आणि बहुतेक वेळेला
मुलं पण आईच्या बरोबर जायची, शाळेत सगळं म्हणजे शाळेत काढून घेतलेलं असायचं किंवा घातलेलंच नसायचं. आणि त्या बाळाला म्हणजे त्या मुलांनी त्यांना पाणी मारायचं काम द्यायचे. खूप कन्स्ट्रक्शन त्या एरियात तेव्हा बूम होता. तर त्यांनी जर पाणी मारलं तर त्यांना काही पैसे मिळायचे. तर त्या पाणी मारायच्या कामासाठी आया मुलांना शाळेतनं पाठवता घेऊन जायच्या. तर तिथे कोणीतरी हा उद्योग त्याच्याबरोबर, मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो याबद्दल की मुलग्यांना होतं का, तर हे एक जिवंत उदाहरण आहे. आणि मग तो जेव्हा त्याला बोलायला लावलं, आम्ही त्या कोपऱ्यातनं त्याला बाहेर काढला, त्याला बोलायला लावलं, त्याला परत आमच्या सेंटरमध्ये आणायला सुरुवात केली. म्हणजे आम्ही कुणाला काही सांगणार नाही, तू चल वगैरे. त्यातनं तो मोकळा झाला. आणखी मग हे झालं. पण म्हणजे हे अशी त्यांची सिम्पटम्स बघा की खेळकर मूल गप्प होत आहे का, गप्प मूल फार खेळकर होत आहे का, एखादं मूल इन्सिक्युरिटी वाटते म्हणून आईच्या मागे मागे फिरायला लागतं किंवा आईचा पदर सोडत नाही, आई डोळ्यासमोर पाहिजे सतत असं वाटतं. हे अशा अनेक मुलांची आपल्याला दिसतात आणि चित्रात्मक तर निश्चितच व्यक्त होतात किती लहान मुलं असतात. मात्र ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो. म्हणजे आपण जर आता एका मुलीला बोलकं करायचं म्हटलं, असं मला एक आठवत आहेत काही अशी आता हॉस्टेलमध्ये खूप वाईट केसेस घडल्या होत्या. त्या जवळजवळ 35 मुलांची मी जबान्या घेतल्या. अगदी 6-7 वर्षापासूनची ती 14 वर्षापर्यंतची मुलं होती. तर बोलकं करायला तिला बोलवल्यावरती इतक्या आनंदी तिचं एक्सटिरियर आणि सगळं होतं. आणि हातात हिरव्या बांगड्या, म्हटलं कुणाचं लग्न आहे वगैरे, अगं माझ्या मावशीचं लग्न आहे. मग म्हटलं असं आम्ही नेहमीसारखं बोलायला तिची सुरुवात केली. मग ती त्या विषयाकडे येत नव्हती. त्या विषयाकडे जरा जरी आलं तरी ते चित्र किती छान आहे, मग मला पण चित्र काढता येतात वगैरे, असं असं करत 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 एक असा क्षण आला, म्हणजे जवळजवळ 4-5 तासानंतर एक असा क्षण आला की माझी कोऑर्डिनेटर तिच्या शेजारी बसली होती, मी टेबलाच्या ह्या बाजूला होते. एकदम अशी गंभीर झाली आणि कोलॅप्स झाली आणि तिच्या कोऑर्डिनेटरच्या मांडीत घुसली आणि रडायला लागली आमचं. ते इतकं वाईट होतं की मी दुसऱ्या खोलीत जाऊन रडले अक्षरशः. आणि त्यांच्यासमोर आम्हाला रडताही येत नाही, त्यांचा विश्वास जाईल म्हणून. मग परत जेव्हा आम्ही आलो, ती कोऑर्डिनेटर पण रडायला लागली, मी पण रडायला लागले. कारण ते जे त्यांच्या बरोबर झालं होतं ते पुस्तकात किंवा सिनेमात सुद्धा बघू शकणार नाही, असं विकृत त्या मुलांच्या बरोबर झालेलं होतं. ते आम्हाला माहित होतं काय झालंय ते, कारण इतर मुलांच्या जबान्या होत्या आमच्याकडे. पण हे सांगायला, मग एकदा ती बोलायला लागली की मग धबधबा सुटला तिचा. आणि मग तिने ते सगळं सांगितलं. मला म्हटलं लिहून देतेस का, मी लिहून देऊ का, कारण ती खूप छोटी होती. नाही म्हणली मी लिहिते. म्हटलं तुला रेघा आखून देऊ का, नको म्हणली, माझ्या मी रेघा मारीन. आणि तिने ते लिहून दिलं तिच्या भाषेत. हे होतं म्हणजे ती मुलं लिहून देतात. आता परवाही एक मुलगी वाचवली आम्ही, असं वाटलं होतं तिला लिहिता येणार नाही, 7-8 वर्षांची होती आणि तिने व्यवस्थित वर्णन करून लिहून दिलं आणि स्पष्ट लिहितात त्याच्यात कुठे कुठे काय काय केलं कोणी इत्यादी. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे त्रासदायक असतं पण काढायला लागतं ते. म्हणजे तुमचा रोल काउन्सिलर म्हणून असतो. एका साईडला तू ज्युव्हेनिल बोर्डाची जज पण असतेस. तुला ज्ञानच म्हणजे रिगार्डिंग लॉ माहिती, रिगार्डिंग मेडिसिन म्हणजे फिजिकल प्रॉब्लेम्स काय आहेत ते माहिती. असं तुम्हाला किती अंगांनी त्या व्यक्तीला नंतर म्हणजे एक ऐकून घेतल्यानंतर पुढे आणि त्याच्याही पुढे अगदी न्याय निवाडा उसरपर्यंत मदत करावी लागते. नाही, कसं होतं माहितीये का, आता म्हणजे एका सेमिनारला गेले होते असं चाइल्ड अब्युजच्या. तर तिथे एखादी केस मांडली होती, आपल्या देशातली नव्हती, की हे का ऑलराऊंड बघावं लागतं मुलांचं. तर डॉक्टरकडे नेल्यानंतर त्यांनी ऍक्च्युली तो मुलगा पडला, तर तो पडला म्हणून त्याला नेलं तर फ्रॅक्चर होतं म्हणून एक्सरे झाला. तर तेव्हा लक्षात आलं की ऑलरेडी त्याच्या अंगावर अशा बऱ्याच हे आहेत की जेव्हा हाडं मोडून आपोआप सांधली गेली, कारण ती कोळी हाडं असतात आणि जर मायनर वुंड असेल तर ते होतही, होत असावं. म्हणजे मी काय मेडिकल डॉक्टर नाही, म्हणजे काय अनुभवातून ऐकलंय शिकले त्याच्यावरून. तर ते असं हील होतं आणि म्हणूनच त्यांनी अशी त्या व्यक्तीने मांडणी केली होती की जेव्हा कसलीही केस आपल्याकडे येते, अब्युजची असो, फिजिकल अब्युजची असो किंवा सेक्शुअल अब्युजची असो, त्याला ना एक मल्टी फॅसेटेड मेडिकल इन्व्हेस्टिगेशन लागतं. आता सध्या काय होत आहे की आपली जी पद्धत आहे, पॉक्सो असो, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट असो, एक रुटीन मेडिकल चेकअपला नेलं जातं. पण ते मेडिकल चेकअप जे होतं ते सेक्शुअल अब्युज झालाय का ह्या अँगलने होतं. त्याच्यातही इतक्या त्रुटी आहेत की मागे एक सेक्शुअल अब्युज झालेला बांधकाम कामगाराचा मुलगा नेला होता, त्याला ऑपरेशन करावं लागलं कारण आतून बरेच फाटलं होतं सगळं.
तर तो इतका ट्रॉमामध्ये होता की तो असाच्या असा स्थिर. तर ज्या एनजीओच्या सेंटर मधला तो होता त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आम्ही त्याला ऍडमिट केलंय पण तुम्ही जाऊन बघा. आता ससूनसारखं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा अर्थच काय असतो की सर्व तऱ्हेने ते बघितलं जावं. तर आता ट्रॉमा आहे तर सायकियाट्रीनी बघावं हे आम्ही सांगायला लागलो. तो गेले सायकियाट्रीवाले एकदाच गेले. नंतर त्याला तो होता सर्जरी डिपार्टमेंटमध्ये कारण त्याला सर्जरी लागली होती. पेडियाट्रिक्स वाले म्हणाले की त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही इंटरफिअर नाही करू शकत. मग मल्टी स्पेशालिटीचा अर्थ काय. तर आम्ही असं एक आता ते मान्यही झालं होतं गव्हर्नमेंटचं. दुर्दैवाने ती रूम अजून झालेली नाही, मुंबईत झाली आहे. की जेव्हा सेक्शुअली अब्युज मूल येतं तेव्हा त्याला एक पॅथॉलॉजिस्ट, एक आपला ऑर्थोपेडिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट आणि गायनाकोलॉजिस्ट असे सगळे लोकांच्या टीमनी एक्झामिन करण्याची गरज असते. आता तो जो क्रॅक्स भरून आलेला मुलगा होता तो त्या तिथे चाइल्ड लेबरर होता आणि काम करत होता. तिथे मालक मारहाण करत होता. जे वेळोवेळी केलेल्या मारहाणीने ते तुकडे झालेले होते हाडाचे. तर जेव्हा मेजर झालं तेव्हा ते बाहेर आलं. तेव्हा मुलाचं एक्झामिनेशन करताना आता सर्जरीवाल्यांना जेव्हा आम्ही विचारलं गेल्यावर की बाबा तुम्ही ह्या अँगलनी बघितलंय का, दॅट्स नॉट आवर फील्ड. ही जी वृत्ती आहे ना, म्हणजे डॉक्टर्स मध्ये सुद्धा ही वृत्ती आहे, पोलिसांच्यात आहे, सामान्य माणसात तर आहेच आहे. आपल्याला काय करायचं. फक्त ते पीस बघायचा, सर्वांगण नाही असं काहीच. मग त्या मुलाला ट्रीटमेंट ती मिळतच नाही ना. तो जो अर्ध दुखणं घेऊन तसाच गेला. सर्जरी झाली पण त्याच्या मनावर झालेला आघात आहे त्याच्यावर कोण काम करणार. काउन्सिलिंग करावंच लागतं. आणि जुवेनाईल बोर्डावर आता मी नाही पण जेव्हा होते तेव्हा सुद्धा हे सर्वांगाने ते बघणं हेच खरं आमचा रोल असतो. जुवेनाईल बोर्डावर ज्या ऑनररी मेंबर्स असतात त्यांचा. पण तो म्हणजे तेही पार पाडला जातोच असं सगळ्यांच्याकडनं मी म्हणणार नाही. इतकं सगळं असताना मला असं वाटतं की एक मध्येच हे विचारावं की पूर्वी तुमचं 2023च्या आधी चाइल्ड हेल्पलाईन होतं आणि त्याचा नंबर होता 1098. पण आता ज्ञानदेवी बाल आधार आहे आणि त्याचा नंबर 9421831098 असाच आहे ना. तर आता खूप बदल झालेले आहेत. पूर्वी तुम्हाला 25,000 कॉल्स यायचे एका महिन्यात. आता ते काय काय बदल झालेत, कॉल सेंटर्स वगैरे. हा म्हणजे 2001 ला आपली चाइल्डलाईन सुरू झाली. ज्ञानदेवीची निवड झाली पुण्यासाठी की तुम्हीच राबवा हा चाइल्डलाईन प्रकल्प. तर सुरुवातीला काही महिने विदाऊट एनी पब्लिसिटी साधारण महिन्याला 1,500-2,000 असे कॉल असायचे. ते वाढता वाढता 4,000 गेले. काही वर्षातच ते 25,000 झाले. आता ह्याच्यामध्ये हे ऑल इंडिया ऍक्च्युली आपलं हे होतं की काय म्हणायचं रेकॉर्ड होतं. त्याचं कारण आउटरीच आपलं चांगलं होतं की आपण ठिकठिकाणी त्याचं माहिती देणं, शाळातून जाऊन माहिती देणं, अगदी रस्त्यावरच्या मुलांना पण माहिती देणं हे सगळं होतं. पानाच्या टपऱ्या दिसल्या कुठे त्यांना सांगून ठेवायचं बाबा कुठलं तरी मुलं असं आढळलं, कारण विशेषतः रेड लाईट एरियामध्ये वगैरे की आम्हाला लगेच कळवा. अगदी जे तृतीयपंथी असतात तर त्यांच्यापर्यंत आपण आउटरीच केलं होतं कारण त्यांच्या डोळ्याखाली हे मुलं येतात आणि पुष्कळ केसेस त्यांनी अशा वाचवल्या पण आम्हाला कळून असतात. लालबत्ती विभागातल्या बायका असतात किंवा अतिशय सेन्सिटिव्ह असतात. मी तर म्हणते सामान्य नागरिकांपेक्षा त्याच सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांनी भोगलेलं असतं. तर त्या सगळ्या आम्हाला कळवायच्या किंवा अशा तऱ्हेने. त्यामुळे ते 25,000 कॉल झाले. तर 2000 मला वाटतं किती साली त्याला आठवते 10 जास्त एक काही वर्षापूर्वी त्यांनी ते कॉल सेंटर मॉडेल केलं. म्हणजे पूर्ण वेस्टर्न झोन केला त्यांनी, महाराष्ट्र, गुजरात, गोवा वगैरे. आणि ते कॉल सेंटर मुंबईला केलं आणि तिथे ते कॉल या शहरात पाठवायचे, त्या शहराला ते पाठवले जायचे. म्हणजे 1098 लागला की तिथे जायचं. आमच्याकडे जी हॉटलाईन होती त्याच्याऐवजी ती तिकडे गेली. तर तिथे गेल्यानंतर ते रीड आउट करायचे. म्हणजे आता त्यातले 25,000 बरेचसे कॉल असे सायलेंट असायचे किंवा गप्पा मारायसाठी असायचे. दुर्दैव असं समाजाचं आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरात इतके कॉल्स यावेत हे एक सुदैव आहे की लोकांना काहीतरी आधार मिळाला. पण दुर्दैवही आहे की इतक्या पुरोगामी शहरात इतक्या लोकांना, मुलांना आमची गरज पडावी. आणि ही मुलं काय गरिबाची होती किंवा कोणी नसलेली होती असं काहीच नव्हतं. जास्त करून आम्ही जेव्हा सर्व्हिस केले तेव्हाही आम्हाला माहित होतं की मध्यमवर्गीयच मुलं जास्त मदत मागणार आहेत. कारण एकतर उच्च वर्गाला त्याची गरज वाटत नाही किंवा मध्यमवर्गीय मुलांना वाटते. मग माझ्याशी गप्पा मारतेस का, घरात बोलायला कोणी नाही. किंवा एक मुलगी मला आठवते की ती रोज कॉल करायची आणि नर्सरीत तिला नंतर घातली आमच्याशी कॉल सुरू झाल्यावर.
मग नर्सरीत जायलोच सांगायची आता मी जाते, आता मी आले, मग ह्याच्या आई आली वगैरे असं सगळं सांगायची. आणि तिला आम्ही पटवलं की इमर्जन्सी लाईन आहे, गप्पा मारायची लाईन नाहीये वगैरे, पण तरी ती करायची, नेमकी कॉल मीच घ्यायची. तर तिला एक दिवस मला म्हणाली की मला मी शाळेत जायला लागले. म्हटलं हो का, वा छान. तर मग म्हटलं काय पण मी कविता म्हणू का? म्हटलं हे बघ तुला सांगितलंय की नाही ही लाईन एंगेज नाही ठेवायची, तू कविता आईला म्हणून दाखव. तर काय म्हणायची होती तिला कविता? ती फक्त म्हणली जॅक अँड जिल वेंट अप द हिल, एवढीच कविता तिथल्या 2 ओळी तिने म्हटल्या. तर मग म्हटलं की आईला नाही, म्हणे आईला वेळ नाही. तर हे आजच्या समाजाचं दुर्दैव आहे की जरी लैंगिक शोषण झालं, जरी मला कोणीतरी मुली केलं, जरी कोणी मला मारहाण केली, ऐकायला आईला वेळच नाही ना, आई वडिलांना वेळच नाही. तर संवादच नाहीये. आणि तो जर आता वेळ नाही दिला तर तो संवाद नाही निर्माण होत, तो विश्वास नाही निर्माण होत. आणि मग जेव्हा मुलाला खरंच गरज असते तेव्हा मग कोणाकडे जाऊ नये. त्याच्यामुळे ते एवढे कॉल वाढले. त्याच्यानंतर त्यांनी आता 2023 साली का असा मार्ग स्वीकारला हे कळायला मार्ग नाही. कारण चाइल्डलाईन ही जगात नावाजलेली एक सेवा होती की जी कॉपी करून युरोपमध्ये वगैरे हेल्पलाईन सुरू झाल्या, आफ्रिकेत आणि युरोपमध्ये. तर त्याचं स्ट्रक्चर फार सुंदर होतं की त्या पोलीस म्हणजे कलेक्टर, पोलीस कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर, BSNLचे मॅनेजर, अशा सगळ्या त्या जे मुलांना सेवा लागतात त्या विभाग प्रमुखांना त्याच्या शहर सल्लागार समिती केलेली होती आणि त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी ऑफिशियली दिलेली होती. त्यामुळे ते आपोआपच बांधील होते आम्हाला मदत करायला. तर ते स्ट्रक्चर का तोडलं आणि ते पोलिसांच्याकडे ते आता मर्ज केलंय. आता पोलीस म्हणतात हे आमचं प्रायमरी काम नाही, आणि बरोबर आहे, त्यांना क्राईम रेट इतका हाय आहे. तर त्यांच्याकडे एक विभाग आहे मुलांसाठी, युनिट असतं, आता भरोसा सेल झालाय. परंतु त्यांना कामाची व्याप्ती खूप आहे, स्टाफ कमी आहे, आणि जी डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरच्या माध्यमातून हे चालवायचं म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना हँडओव्हर केली, तिथे लाल फीत आहे. त्यामुळे आज मुली बालविवाह होत्या म्हणजे आम्हाला 12 वाजता कॉल यायचा की 1 वाजता बालविवाह होतोय, तरी आम्ही जाऊन तो थांबवू शकत होतो, इतकी आम्ही पोलिसांबद्दल बरोबर आमचा रॅपो होता. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे की त्यांच्या सिस्टीम मध्ये जायचं तर माझा हा नेहमीचा विनोद आहे की आता बालविवाह होतोय म्हणून वर्दी आली तर ती मुलगी बाळंतीण झाल्यावर ती केस हँडल होणार. तर इतके त्याला फाटे फुटतात आणि म्हणजे हे होतं. त्यांची लिमिटेशन्स आहेत, म्हणजे मी त्यांना नावं ठेवते अशातला भाग नाहीये. त्यांची जी काही पद्धत आहे एक सेट, आता ती माहीत असून या त्रुटी आम्ही खूप भारतभर 600 चाइल्डलाईन्स होत्या वेगळ्या वेगळ्या NGOs कडे, खूप झगडा केला की हे करू नका, पण ते झालं नाही. आणि मग लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली की तुमची हेल्पलाईन का बंद पडली, आम्हाला गरज आहे, मुलं आम्हाला शाळेत सांगायला येईल, आम्ही नाही फोन करणार त्या जुन्या ह्याला, कारण एक तर मदत मिळत नाही हा अनुभव आहे, आणि दुसरं म्हणजे विश्वास नाही येत आहे तेवढा त्यांना असावा म्हणजे, तर आम्ही तुमच्याशीच बोलणार. म्हणून मग म्हटलं, आणि मी ऍज अनुराधा यु नो की मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात आता या वयात सुद्धा. म्हटलं नवीन काहीतरी सुरू करायचं, पण आहे माझी टीम चांगली आहे. आणि म्हणजे इतकं झालं होतं की काही काही मुली तर आमच्या अशा आहेत की त्यांना केसेस आता नाहीत माझ्याकडे म्हटल्यावर विड्रॉल सिम्पटम्स झाल्यासारखं झालं होतं. कारण रोज अशा या लैंगिक शोषणाच्या मुलांना मदत करायची, कुणाला घर मिळवून द्यायचं, कुणाला घरी पोचवायचं. तर आता काहीच नाही म्हटल्यावर त्यांनाच विड्रॉल सिम्पटम्स यायला लागले होते. एनिवे, तर म्हणून मग ती बालाधार सुरू केली. अजून फारशी पब्लिसिटी झालेली नाहीये, त्याच्यासाठी आमच्याकडे पैसेही नाहीयेत, म्हणजे आता कुठून तरी फंड्स मिळवण्यापासून आम्हाला त्याची सुरुवातीपासून, पण एक आहे क्रेडिबिलिटी जी आम्ही एस्टॅब्लिश केली ती कुठे जात नाही. तर शेवटी ते तुम्हाला टच होत होतं आणि तुमच्या टीम मेंबर्सना विड्रॉल सिम्पटम्स येत होते. आता आपण हे बघूया की तुम्हाला टच होत होतं तसं किती कुटुंबांना टच देता येतो किंवा नाही देता येत, कमी पडतो. कारण जेव्हा तू सांगतेस की ती छोटी मुलगी तुला रोज फोन करायची, तसं किती आयसोलेशन आहे ना समाजात. अगदीच आहे. तर त्याच्यात काय करता येईल? तेव्हा आम्ही तेव्हापासून सुरू केलाय, म्हणजे एकतर मीडियाच्या वापरातून तुम्ही पाहिले असतील माझे अनेक लेख वगैरे, तो एक प्रयत्न असतो. त्याच्याच बरोबर एक बालसेना म्हणून आम्ही 2006 साली सुरू केलं मुलांच्या चाचण्यावरून. तर त्या शाळांमधून एक पेअर सपोर्ट ग्रुप, म्हणजे म्हटलं मुलं मुलांशी बोलतात, हा एक कॉन्सेप्ट होता. कारण त्या काळात मुलं खूप आत्महत्या करायला लागली होती. तर तेव्हा ते पबजी आणि काहीतरी ते दुसरा एक आलं होतं ना गेम, त्याच्यामुळे त्या आत्महत्या वाढल्या होत्या. तर मुलं मुलांशी बोलतात ह्याच्या म्हणून ते पेअर सपोर्ट झालं, लिडरशिप डेव्हलपमेंट होते, आणि त्याच्यातूनच मग मुलं
ह्या केसेस आमच्याकडे पण येत राहतात. हम्म. या मुलं आपल्या शाळेतल्या किंवा मित्रांच्या सगळ्या केसेस सांगतात. हम्म. मग त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे एक कलेक्टर होते त्या काळात, प्रभाकर देशमुख मला वाटतं त्यांचं नाव होतं. हम्म. त्यांनी एकाच असंच आमच्या सपोर्ट ग्रुपच्या मीटिंग मध्ये सिटी ऍडव्हायझरी बोर्ड म्हणायचो आम्ही त्याला, त्यांच्या कानावरती गेलं, त्यांनी मला बोलवून घेतलं. त्यांनी रुरल एरियातही तो कॉन्सेप्ट राबवला. आणखीन मला त्यांनी आम्हाला एक GRS त्यांनी काढला की सगळ्या शाळांमधून हे सेंटर्स ही बालसेनेची हे झाली पाहिजेत. आणि त्याच्यातच आम्ही मागणी केली की एक पालक सभा आणि किमान 1 वर्षातून पालक सभा आम्हाला ऍड्रेस करू दे हे विषय बोलायला. पण शाळांच्याकडनं काही फारसा सपोर्ट मिळाला नाही. म्हणजे तो GR असून वगैरे सुद्धा नाही, आम्हाला वेळ नाही. आणि त्यांना खूप भीती वाटायची की मुलं जर जागृत झाली त्यांच्या हक्कांबद्दल, तुम्ही काय बोलणार. तर आम्ही त्यांना त्यांचे हक्क सांगणार आणि स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं ते सांगणार. आता शाळांची गंमत अशी असते की त्याच्यात त्यांनी आता एक शिक्षण काय म्हणायचं, शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असतात ही शाळा झेडपीची. आणि दरवर्षी आम्हाला त्यांची पत्र आणा, मग त्यांची पुन्हा हे करा, त्याच्यातच आमचा खूप वेळ जायचा. आणि शाळांना ते नको होतं. ज्या शाळातनं ती राबवली गेली तिथे उत्कृष्ट काम झालेलं आहे, पण ज्या शाळेतनं नाही झालं तिथे नाही. तर मग पालक सभांना सुद्धा आता हे गुड टच बॅड टच शिकवायला या म्हणून आता मागण्या येतात. मग त्यावेळेला आम्ही हे सगळे विषय घेतो की हा मूळ सगळं त्याच्यातच आहे ना की पालकांना वेळ नाहीये. तर मग ते बोलूनच पुढे जातो. तर मग ह्या प्रकारे प्रयत्न असतो की कसं आहे की एक हेल्पलाईन चालू करणं किंवा एक गंमत शाळा चालू करणं तसं नाही. जसं आमची गंमत शाळा कधीच गंमत शाळा फक्त नव्हती, त्याच्याबद्दल कधीतरी आपण एखाद्या एपिसोड मध्ये बोलू. तर ती सेंटरला ठेवून त्याच्याभोवती महिलांशी बोलणं, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलणं, तिथल्या युवक युवतींची संवाद ठेवणं की ज्याच्यामुळे जो सकारात्मक बदल आपल्याला अपेक्षित आहे तो होतो. हा माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या आधी प्रौढ शिक्षण वर्ग चालवत होते मी किंवा प्रौढ शिक्षण क्षेत्रात काम करत होते, तिथेही हाच अनुभव होता की आपण एक संबंध समाजाला एकत्र घेऊन काम केलं तर सकारात्मक बदल, विकास किंवा बदल घडतो. तर तसं इथे सुद्धा असं आहे ना की नुसतं तुम्ही मुलांच्या केसेस केल्या आणि संपलं असं नसतं. तर त्याच्या पलीकडे जाऊन हे का होत आहे, मग हे असं होत आहे, तर मग डॉक्टर्सनाही सेन्सिटाईज केलं पाहिजे, पोलिसांनाही सेन्सिटाईज केलं पाहिजे, पालकांनाही सेन्सिटाईज केलं पाहिजे. हे सगळं आम्ही करत राहिलो. जिथे जिथे संधी मिळाली आणि जीव तोडून लोकांच्या मागे लागलो की आम्ही काही पैसे घेत नाहीये, पण आम्हाला तुम्ही हे प्रोग्राम्स करू दे म्हणून सेन्सिटायझेशन. त्याचा खूप चांगला परिणाम झाला. म्हणजे अगदी पोलीस स्टेशनची ट्रेनिंग घेतली, पोलीस ऑफिसर्सची ट्रेनिंग घेतली, सगळ्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे तशी. एक वाक्य आठवते तुमचं, डिड यू हग युअर चाइल्ड टुडे. तर ते किती कामास आलं. खूप 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 सध्या मी खरं सांगू का की हा अनुभव आला मला. म्हणजे मी सांगू, माझी सगळी सायकोलॉजीची पुस्तकं माझी गंमत शाळेची मुलं आहेत. त्यांनी जे मला धडे दिलेत ना, ती आमच्या लक्षात आलं की कितीही आपण त्यांच्यासाठी मी म्हणत नाही, त्यांच्या बरोबर काम केलं. आम्ही खेळायचो त्यांच्याशी, खेळातून अभ्यास करायचो. तरी पण काही काही मुलं जास्ती होत, काही काही मुलं नाही, सगळीच करायची पण काही जास्त करायची. ती अंगचटी लायची, चिकटायची अशी. तर काही जण छोटी छोटी बाळं तर मांडीवरच येऊन बसायची, मग पदर धरायचा, हे करायचं, तर शर्ट ओढायचा, सोशल वर्कर जेंट्स असेल तर मग हे काय आहे. मग त्या मुलांनी असं म्हटलं तर आपण तिथे थांबत नाही, का असं होतंय. त्या मुलांचा काहीतरी कलह असायचा घरात किंवा काहीतरी. म्हणजे आता एक मुलगा मला आठवतोय की म्हणजे एक मुलगी साधारण की ती मेंटली चॅलेंज म्हणून तिला शाळेतनं काढून टाकत होती. आणि चांगली हुशार, अतिशय कलावंत होती, सुंदर विणकाम करायची आणि डोकं ताळ्यावर असलं की ती अतिशय चांगली मुलगी होती. ती आमची लीडर होती म्हणजे गंमत शाळेची. तर मग आम्ही तिची केसच हातात घेतली आणि टीचर्सशी जाऊन बोललो. म्हणजे तुम्ही तिला शाळेत म्हणलं काढलंय ते मेंटल हे एक्झामिन केलंय का, तर नाही, म्हणजे तुम्ही शाळेत ठेवा, आम्ही ती कशी शाळेत येतो बघतो. आणि असं करत करत आता ती मस्त की आता इतकी कम्युनिटी लिडर झाली, ज्या गावात गेली तिथली सुद्धा कम्युनिटी लिडर झाली. तर का अशी ती झाली होती, तर ते एवढ्या वर्षानंतर आम्हाला कळलं की ती एक दिवस घरी आली शाळेतनं, दार उघडलं तर तिची बहीण उभी जळत होती. त्या बळीचा वगैरेच बहुतेक प्रकार होता, तिने आत्महत्या केली होती किंवा असं काही. दुसरा एक मुलगा होता, घरी आला, वडील फासावर लटकलेले होते. तर ह्या ट्रॉमामधनं ती मुलं जात असतात. अशी घटना घडलेली आहे की गॅदरिंग्स मध्ये आमच्या गंमत शाळेच्या दारू प्यालेला बाप तिथे चाकू घेऊन मुलीला मारायला आलेला आहे की तू का गेली स्टेजवर. तर ह्या ट्रॉमामध्ये जगणारी मुलं, त्यांना कुठे ऐकता आई सतत तो बाप दारू पिऊन मारणार, आईला वेळ नाही, एक तर मानसिक ताण,
आणि कुटुंब चालवायचे, कामाला लांब लांब चालत जायचं. तर त्यांना जवळ घेणारं कोणी नव्हतं. तर हा जो स्पर्श त्यांना हवा होता, मग आम्ही सुरू केलं की अगदी जवळ घ्यायचं. आज काय दादा आणि ते सर वगैरे त्यांचे असायचे, तर काही वस्त्यात त्या हाताला धरूनच घेऊन यायचे त्यांना. तर ते त्यांना मुलांना फार आवड. आणि मग काही मुलांनी काही राहू दे ना हात, म्हणजे बाहेरचं कशाला, माझ्या घरात घडलेला हा प्रसंग आहे की माझ्या फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये म्हणजे त्यांच्या घरात काही कारणाने त्यांचे नातेवाईक राहायला आले आणि ज्यांना काही अडचण आली होती म्हणून ते जवळजवळ म्हणजे त्यांच्याच घरी राहायला आल्यासारखे झाले होते. तर त्यांची 2 लहान मुलं होती आणि आपण सगळ्यांना उलट त्यांना जास्त कम्फर्टेबल करावं म्हणून त्या भावाने घरातली माणसं करत असतील की त्या मुलांना जवळ घेणं. पण त्याच वयाचा जो एकुलता एक मुलगा त्या घरातला होता की ज्याच्यावर सतत अटेन्शन सगळ्यांचं फोकस होतं, कारण जवळजवळ घरात 9 वर्षांनी मूल झालं होतं, 9-10 वर्षांनी. तर ते अचानक हटलं आणि उलट त्याला त्याचा खेळ शेअर करायला लागत होता त्याला. आणि मग मी एक दिवस तिथे गेले होते, तर गप्पा मारता मारता मला म्हणाला की मी म्हटलं, असा हात टाकला त्याच्या खांद्यावर. मला जरा सवय आहे जरा मुलांना जवळ वगैरे घ्यायची, तर म्हणजे मला कित्येकदा माझी आई सांगते असं आवडत नाही आई बापांना, असं पटकन मूल उचलून घेत जाऊ नको, नुसतं परदेशात जाताना तर अजिबात हात लावायचा नाही मुलांना. मुलं काय, मी छोटी कुत्री मांजरी पण उचलून घेते पण नाही हात लावायचा असं आई मला बजावून पाठवते. पण आपल्या देशात आणि मराठी माणसं आपण काय सांगू का की थोडेसे तुसडे आहोत. म्हणजे उत्तर हिंदुस्थानात कसं की आग आले लग जा, 2-2 मिनिटाला सारखं मिठ्या, तसं आपल्याकडे नाही. अमुक एक वय झालं की मूल जवळ आलं की नको अंगसटी द्यावं, खास करून मुलींनी बापाच्या तर बिलकुल नाही किंवा काका मामाच्या तर बिलकुल नाही. तर तो मुलगा मला म्हणाला की ताई नको ना काढू, राहू दे ना हात. इतकी चरकले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर हे हवंय मुलाला. आणि नाही, ती सगळीच मुलं ही जी आहेत ना, जितका कलह जास्त, जितके क्लेश जास्त, तिथे कुठेतरी एक तो भावनेचा हे असतो. आमची अब्युज मुलं येतात, ती सुद्धा मांडीवर येऊन बसणं, जाताना थँक्यू म्हणायचं असतं पण येतात दारात न येतात पटकन येऊन कमरेला मिठी मारून जातात. मी म्हणते तू अवॉर्ड वगैरे मागच्या एपिसोड मध्ये सांगितलेस, पण माझा सगळ्यात मोठा अवॉर्ड ही मुलं जेव्हा अशी थँक्यूची मिठी मारतात किंवा म्हणतात की आमची आई आहे, तो माझा खरा अवॉर्ड असतो. स्पर्शाबद्दल किती टाईपचे स्पर्श असतात ना. तुझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना एक आधाराचा स्पर्श, नंतर ट्रस्टवर्दी, लॉयल्टी, फेथ, हे सगळे आहेतच. पूर्ण विश्वास असतो त्याचा तुझ्यावर. ते एक प्रकारचा झाला. पण कितीतरी प्रकारचे आहेत, ते कोणते कोणते आहेत? अरे बापरे जसं आता व्याख्या अशी काही करता येणार नाही, पण असं आपण म्हणतो की आता हल्ली तर फार झाले ते बॅड टच गुड टच वगैरे प्रकार. मला अनेक फोन येतात की बॅड टच गुड टच वर लेक्चर. तर माझं त्यांना काय म्हणणं असतं की हा एक भ्रम आहे गुड टच. कारण कसं आहे की मी ज्या केसेस हँडल केल्या त्याच्या अनुभवावर आधारित म्हणजे मी छातीठोकपणे सांगू शकते की एक आहे, मला मान्य आहे की विशेषतः बायकांना एक तो आतला आवाज असतो, खास करून बायकांना, पुरुषांनाही असतो. पण जसं मागून जरी बसमध्ये किंवा रस्त्याने चालताना मागून जरी कोणी घाणेरड्या नजरेने आपल्याकडे पाहिलं तरी आपल्याला कळतं. आणि कित्येक पुरुष आपल्याला म्हणतात की काय तुम्ही काही सांगता वगैरे, पण ते खरंच आहे, ती देवाने दिलेली देणगी आहे आपल्याला. आता घाणेरडे स्पर्श तर कुठेही होतात आपल्याला, म्हणजे प्रत्येक बाईनी किंवा प्रत्येक, आता मला त्या चिठ्ठ्या मागच्या एपिसोडमध्ये उल्लेख केला त्याच्यावरून कळतंय की पुरुषांना सुद्धा ते घाणेरडे धक्के खावे लागतात, बायकांचे. पुरुषांचेही लागतात आणि बायकांचेही लागतात. तर माणूस कोणत्या हेतून हे करतोय, त्याला आपला एक आतला आवाज असतो, ह्याबद्दल वाद नाही. ते आपल्याला तो सांगतो की नाही हा नाही चांगला, नाही आवडला, म्हणजे अशा तऱ्हेचं. पण मुलांच्या बाबतीत जर त्यांना हे एज्युकेशन द्यायचं असलं तर हे बॅड टच गुड टचचा कॉन्सेप्ट काढा, असा माझा आग्रह आहे. त्याचं कारण असं आहे की जे केसेस घेऊन सांगते की एक खूप छोटी मुलगी माझ्याकडे आली होती आणि तिला ती वडील तिथे अब्युझर होते. तर त्यांनी असं तिला शिकवलं होतं की हा तुझ्या माझ्यातला एक सिक्रेट खेळ आहे. आणखीन नंतर मी जेव्हा ती केस पुढे नेली आणि नंतर काही त्याचा अभ्यासही करत होते तेव्हा मला कळलं की हे जगभरातलं आहे की असं जे अब्युजर्स असतात ते त्या मुलाला असं दाखवला खूप लहानपणी, अगदी छोटी असताना, की हा खेळ आहे म्हणजे आणि तो आपला सिक्रेट खेळ आहे, तो कुणाला सांगायचा नाही. आणि ते पोर इतकं लहान असतं आणि वडिलांसारखा माणूस, म्हणजे आपण किंवा आजोबा असतात किंवा कोणीतरी असं असतं, काका मामा आजोबा, ज्याच्यावर. आणि एनिवे जेव्हा लैंगिक शोषण होतं तेव्हा एक जागतिक अनेक वर्षाचं सत्य आहे, रिसर्च मी प्रूव्ह केलेलं, की
बहुतेक ती ओळखीची आणि जवळची व्यक्ती असते ज्याच्यावर मूल सहज विश्वास टाकतं. तर इथे वडिलांनी असं शिकवून ठेवलं होतं की हा खेळ आहे म्हणून. त्यामुळे तिला म्हणजे बॅड टच म्हणजे काय हे डेव्हलपच नाही झालं ना तिला. आणि तिला ते इतकं आवडायला लागलं होतं की जेव्हा त्या माणसाला आम्ही अटक करवली तर तिला शी वॉज मिसिंग इट. ती कुठल्याही पुरुषाच्या मागे बाबा बाबा म्हणून जायची. आणि ह्याच्या उलट अशीच एक छोटी मुलगी खूप मोठ्या घराण्यातली होती. तर त्या मुलीला असं झालं होतं की बाबा आणि आजीनी केलेला घाणेरडा स्पर्श आवडत नव्हता. तर ती धिंगाणं घालायची, रडायची. पण तेव्हापासून तिने पुरुषांची भीती घेतली. म्हणजे तिला शाळेत कुणाचे बाबा आले तरी सुद्धा ती बाबा नको म्हणून पळून जायची. तर हे म्हणजे दोन त्याच वयाच्या मुली पण त्यांना स्पर्श कसा दाखवला आणि त्यांनी तो कसा अनुभवला. तर तिला जे स्पर्श होत होते ते दुखरे होते. आजी पण होती आजी त्याच्यात होती आणि सख्खी आजी. आणि हा बाबा होता त्यांनी तिला पहिल्यापासून खेळ म्हणूनच शिकवलं होतं. तर त्याच्यामुळे ते स्पर्शातला जाणीव कशी म्हणजे ती एक वेदनेनी झाली म्हणून तिला आवडला नाही. आणि इकडे तिला काही कळायच्या आधीच तो खेळ शिकवला तिला आवडायला लागलो. म्हणजे हा एक प्रकार झाला. नंतर वयात येताना मुलं काय होतं की त्यांना तो स्पर्श हवा असा वाटतो. ते हार्मोन्सचा इश्यू आहे. ते हार्मोनल चेंजेस जे होतात संप्रेरकांमुळे जे आपल्या शरीरात बदल होत असतात भावनिक बदल होत असतात. आणि बहुतेक ठिकाणी काय होतं सेक्स एज्युकेशनचे जे सोपाळ क्लासेस घेतले जातात ते सगळे फिजिओलॉजीवर भर देतात. आणि ऍक्च्युअली सगळे प्रॉब्लेम्स होतात की भावनिक बदल जे होतात आणि त्याच्यावर ताबा कसा मिळवायचा त्याबद्दल कोणीच बोलत नाही. तर त्यामुळे तेव्हा एक हवा मग कसं म्हणणार तुम्ही हा मला घाणेरडा स्पर्श आहे. कारण ते बोथट होतं ना ते आपल्याला घाणेरडं वाटणं सुद्धा बोथट होतं. म्हणजे काही शाळांतनं मला असं विचारलं गेलंय मुलींनी की ताई हात धरला तर चालतो का बॉयफ्रेंड असावा का म्हटलं तुमचा प्रश्न आहे. मग हात धरला तर चालतो का म्हटलं तुमचा प्रश्न आहे. कारण त्या वयात नको म्हटलं की ते डबल होणार. तर रिबेलियन असतं एक प्रकारचा विद्रोह असतो. तर मग खांद्यावर हात चालतो का म्हटलं तुमचा प्रश्न आहे. मग किस केलं तर चालतो का तोही तुमचा प्रश्न आहे. पण म्हटलं आता इथून कुठे घसरगुंडी चालू झाली ते बघा. तर पुढे काय काय होणार आहे आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगायचे. मग आपण त्या विषयावर बोलतो. आणि मग पण हे नॅचरल आहे म्हणजे हे वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे मनुष्य चालू राहण्यासाठी ते गरजेचं आहे. पण ते पण आहे हा सगळा मोठा. तर म्हणून हे बॅड टच गुड टचचं सांगताना हे खूप फक्त एवढं आपण वॉर्निंग देतो की एक असं चित्र तयार केलेलं आहे की स्विमसूट समजा मुलीला घातला आणि मुलाला घातला. म्हणजे मुलीला स्विमसूट म्हणजे छाती कव्हर होऊन खालचा भाग प्रायव्हेट पार्ट्स कव्हर होतील आणि मुलाला फक्त प्रायव्हेट पार्ट्स अशी चड्डी. तर इथे आई किंवा डॉक्टर शिवाय कोणाला हात लावू नका असं आपण सांगतो म्हणजे छोट्या मुलांना. पण तोही आई आणि डॉक्टरचा स्पर्श सुद्धा आवडला नाही तो ओरडा जोरा हेही सांगतो आपण. कारण ते आतून कळतं की हा नाही स्पर्श चांगला. आई सुद्धा घाणेरडा स्पर्श करू शकते डॉक्टर तर करतात. तर आईच्या सुद्धा केसेस मी केलेल्या आहेत की आईने लैंगिक शोषण केलं मुलाचं. तर हा जो भाग आहे तर हा स्पर्शाचा झाला. दुसरा एक स्पर्श अनुभवला म्हणजे मी जेव्हा जुव्हेनाइल बोर्डावर काम करत होते तर तिथे जी मुलं होती म्हणजे त्याच्यात गुन्हेगार मुलं बलात्कार केलेली होती चोऱ्या केलेली होती खून केलेली होती सर्व तऱ्हेची होती. आणि काही पळून जात होती काही त्यांना थांबवण्यासाठी आम्ही तिथे गंमत शाळा सुरू केली. तर ती थिएटर बेस्ड केली. म्हणजे आमच्या स्टाफ जाऊन गंमत शाळेच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथे घ्यायचा गोष्टी गाणी खेळ सगळं घ्यायचंय. आणि शिवाय म्हणजे त्यांना एक आपलेपणा अरे आपल्याला काहीतरी वेगळं आयुष्य आहे नुसतंच नाही तर त्यांच्यात ती साठलेली एनर्जी मारामारी आधीचे संस्कार सगळ्या पद्धतीने पोलिसांची मारहाण करून आलेले असायचे. पोलिसांनी मारहाण जे केलेली असायची त्यामुळे निगेटिव्ह आउटलुक झालेला असायचा आणि केस उभी राहत नाही आपण सडतोय इथे असं आहे. तर त्यात अगदी 10 वर्षापासून ती 15, 18, 19, 20 वर्षाची सुद्धा मुलं होती. तर एक मी थिएटर ऍक्टिव्हिस्ट आणला आणि त्यांनी मग एक म्युझिक थेरपी आणि थिएटर आणि त्यांच्याकडनंच त्यांच्या गोष्टी काढून घेऊन त्याचे रोल प्ले केले आम्ही. आणि ते तिथल्या जजेस त्यांना बाहेर नेता येत नाही त्यामुळे तिथले जजेस तिथले गार्ड्स त्यांच्या समोर सगळं सादर केलं. तर सेन्सिटायझेशनचा कार्यक्रम होता. ते खूप बदलले त्याच्यानंतर त्यांची ऍटिट्यूड. पण त्यातला सगळ्यात एक स्पर्शाचा खेळ फार प्रभावी ठरला की त्या मुलांना तो ऍक्टिव्हिस्ट झोपवायचा आणि शांत म्युझिक लावायचा. आणि ते म्युझिक लावल्यानंतर ती मुलं अशी छान व्हायची. आम्ही त्यांना मेडिटेशन करायला शिकवलं होतं. तर ती शांत व्हायची
आणि शांत झाल्यावर तो म्हणायचा आता तुम्ही त्या मुलाच्या अंगावर कुठेही हात फिरवा. तर कितीदा तरी आम्ही हा खेळ खेळलो आणि त्या जजेसना वगैरे पण खेळायला, वकील, जजेस, पब्लिक प्रॉसिक्युटर लावला. तर ऍक्च्युली तुम्ही जेव्हा छातीवर हात ठेवता तेव्हा ती हे वाढलेली स्पंदनं तुम्हाला जाणवतात. डोक्यावर हात ठेवला की गरम झालेली जाणवतात. आणि मुख्य म्हणजे त्या मुलांना काय जाणवतं पेक्षा तुम्ही हलून जाता अंतर्वाही. काहीही न बोलता त्यांच्याशी त्यांना काय वाटलं काहीही त्यांनी विचारलेलं नसताना सुद्धा हा अनुभव मी अनेकदा घेतलाय की खरोखर इतकं अंतर्बाह्य हदरून जायला होतं. का होतं मी आजही नाही सांगू शकत. कोणा सायकोलॉजिस्टलाही सांगता आलेलं नाहीये. म्हणजे मी ज्यांच्याशी बोलले त्यांना उत्तर नक्की असणार आहे. पण डोळे उघडल्यावर, म्युझिक थांबल्यावर त्यांना विचारलं की काय वाटलं तुम्हाला? आईचा हात होता, आजीचा हात होता, बाईचंच नाव घेते काय. आणि ते कुठेतरी हरवलेला तो स्पर्श असतो. आईनी कधी लावला होता रे हात तुला? आईनी कधी जवळ घेतलं होतं? 15-20 वर्ष सुद्धा झालेली असलेली मुलं होती. पण तो तसं वाटलं. म्हणजे आम्ही काहीतरी त्यांना देत होतो त्या स्पर्शातनं. कदाचित आधीचा निर्माण झालेला विश्वास असेल, पण तो स्पर्श त्यांना खूप बदलून गेला. मग ती जवळ यायला लागली, आणखी हात धरायला लागली वगैरे. किंवा ही वस्तीतली मुलं सुद्धा जेव्हा नवीन वस्तीत आम्ही जातो किंवा नवीन मुलं काही काही येतात, डिस्टर्ब येतात, आम्ही त्यांना शिकवायचो नमस्ते म्हणायचं वगैरे. आमचा एक सोशल वर्कर होता, नमस्ते शिकवायचा बरं का. तर आपण कसं लोक आली की नमस्ते म्हणायचं. पण काही काही मुलं नमस्ते करून हात म्हटलं काय शेखाण अमेरिकन झालात का तुम्ही, आम्ही चेष्टा करायचो. पण नाही, त्यांना ते हवंय. आम्हाला कळलं की ते हात धरणं हे खूप महत्वाचं. हे कसले तरी शेंबडे लेंबडे घाणेरडे हात असायचे पण ते धरायचे. पण ते त्याचं महत्व आम्हाला कळलं होतं. माझ्या सोशल वर्कर्सना सांगितलं होतं नाही, घाणगुण म्हणायचं नाही, ते पोर आपलंय, जवळ घ्यायचं. तर इतकं छान सांगतेस तू की राहत नाहीये, पण कुठेतरी वेळेची सीमा. म्हणून आपण इथे थांबूया या बेसवर की तुम्ही त्यांना सेन्सिटिव्हिटी बद्दल खूप अवेअर करताय आणि त्या मुलांचं त्याच्यातूनच पुढे छान बनणं, एक माणूस बनणं हे त्यांचं होणार आहे. सो त्याबद्दल आपण पुढच्या भागात बघूया. नक्कीच. आणि थँक्यू सो मच. नमस्ते. आणि तुम्हाला एक आग्रहाची विनंती करते की तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू आवडत असेल आणि वास्तवापलीकडचे वास्तव तुम्हाला दिसलं असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब जरूर करा. आम्ही वाट बघतोय.